दैनंदिन पातळीवरती आपलं दररोजचं कामकाज करून सुद्धा या मध्ये होता, परंतु परमेश्वराची जी वेळ आहे ती परमेश्वराला देता आणि सातत्यानं प्रियांनो आपण जवळपास 20-21 कुटुंब या प्रार्थनेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अगदी सातत्याने सहभागी होत आहोत आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात. बंधू स्तवन यांचे आभार मानतो की सुंदर असं उपकासनीचं गीत गायलं आणि मध्यस्थीची प्रार्थना देखील त्यांनी केलेली आहे. बरेच लोक आजारी आहेत, बरेच साथीचे रोग आहेत, पावसाचे दिवस आहेत, सर्वत्रच जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. आपण आपल्या लेकरांची आणि आपली स्वतःची काळजी घेऊयात, प्रार्थनेमध्ये अधिक स्वतःला आच्छादित करूयात, कव्हरिंग मागूयात देवबापाचं की आम्ही बाहेर जाताना आत येताना देवबापाने आमचं संरक्षण करावं, सर्व प्रकारचे घातपात, सर्व प्रकारचे अपघात यांपासून देवबापाने आमचं संरक्षण करावं. माझा पहिला प्रश्न आपल्याला विचारतो, स्तवन याने उपकासीचं गीत कोणतं गायलं? पटकन कोणीतरी सांगा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन हालेलुया. ख्रिस्ता. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा तू आहे वेगळा. जगा वेगळा. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो प्रियानो. तो जगातला नव्हता, ती स्वर्गातून उतरलेली भाकर होती जी आम्हासाठी देण्यात आलेली आहे. हालेलुया. ती जीवनाची भाकर आहे प्रिया आणि तो जगासारखा नाहीये. जरी तो जगात राहिला, वाढला, वागला तरी तो जगात मिसळला नाही, अंधाराने त्याला ग्रासलं नाही, कारण तो स्वतः प्रकाश होता प्रियानो आणि तो प्रकाश संपूर्ण मानवजातीचं काय आहे? जीवन आहे. हालेलुया. जीवन आहे. जीवनाची भाकर आहे प्रियांनो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाची भाकर आहे आणि त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. काल आपण फार सुंदर एक सेशन घेतलं प्रियांनो. प्रभूने आम्हाला काय शिकवलं नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला वैयक्तिक रीतीने काय शिकवलं? बहुतांश सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. उरलेल्या काही सदस्यांना जर संधी घ्यायची असेल तर सुरुवातीचे 2 मिनिटं मी आपल्याकडे देतो. आपल्यापैकी कोणी जर राहिलं असेल आणि असं वाटतं की मला आज बोलायला पाहिजे किंवा बोलावं असं वाटतं, ख्रिस्ताने मला ही शिकवण दिलेली आहे, अमुक अमुक गोष्ट माझ्या जीवनामध्ये केलेली आहे, तर प्रियांनो वेळ घ्या आणि जरूर बोला आणि परमेश्वराचा सन्मान आणि गौरव करा. कोणी आहे? हालेलुया. देवबापाच्या नावाला धन्यवाद देते. ख्रिस्तानी बऱ्याच गोष्टी शिकवल्या, म्हणजे जोपर्यंत ख्रिस्त आपल्या लाईफ मध्ये येत नाही तोपर्यंत आपण बरेच वेगळे असतो. आणि मला पर्सनली म्हणायला गेलं तर एकमेकांना माफ करणं, एकमेकावर प्रीती करणं, हे देवबापांनी मला शिकवलं. देवबापाच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. एकमेकांना माफ करणं आणि एकमेकांवरती प्रीती करणं प्रियांनो. प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे नाही का? आणि क्षमा करणं फार गरजेचं आहे, कारण जर क्षमा केली नाही तर क्षमा होत देखील नाही प्रियांनो. कारण आपण प्रार्थना तशी करतो, आम्हाला तशी शिकवली गेलेली आहे, जशी मी आपल्या ऋण्यास ऋण सोडलेले आहेत तशी तू आमचे ऋणी आम्हास सोड, नाही का? आम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. क्षमा करणं हा ख्रिस्ताचा एक गुणविशेषण आमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं. आणि त्यामुळे प्रीती प्रियांनो, जी प्रीती तुम्ही आणि मी दाखवणं, दर्शवणं आणि जगणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. ही वैयक्तिक साक्ष आहे प्रियांनो. बऱ्याच लोकांना क्षमा करता येत नाही. वर्षानुवर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लोक एकमेकांपासून अलिप्त राहतात, वेगळे राहतात, एकमेकांशी बोलत नाहीत, कारण ते एकमेकांना क्षमा करू शकत नाहीत. परंतु ख्रिस्ताने आम्हाला क्षमा करायला शिकवलेली आहे. अजून कोणी संधी घेऊ इच्छित प्रियांनो? कोणी राहिलंय? तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहिती करून घ्यायची आहे की आम्ही कशा संदर्भाने बोलत होतो, असं काही आहे का? पौल या ठिकाणी प्रियांनो 4थ्या अध्यायामध्ये 17 ते पुढच्या काही वचनांमध्ये 19-20व्या वचनापर्यंत तो त्यांना म्हणतो की तुम्ही परराष्ट्रीयांप्रमाणे चालू नका, ते भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली आहे, त्यांची अंतःकरणं कठीण झाल्यामुळे अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत, असं पौल त्यांना म्हणतो. आणि त्याच्या पुढे तो म्हणतो ते कोडगे झाल्यामुळे हावरेपणाने त्यांनी सर्व प्रकारे स्वतःला कामातूरपणास, अशुद्धपणासाठी वाहून घेतलेले आहे. हावरेपणाने तुम्हाला आणि मला असं ख्रिस्ताची शिकवण मिळालेली नाहीये, तुम्ही असं वागू नका, त्यांच्यासारखं होऊ नका, असं पौल त्यांना आव्हान करतो. आणि मग प्रश्न आम्ही असा विचारला की तुम्हाला ख्रिस्ताने काय शिकवलं? मला वाटतं 1-2च सदस्य राहिलेत, बाकी सगळ्या सदस्यांनी उत्तर दिलेली आहेत. बंधू स्तवन काल नव्हते मला असं वाटतं. विद्यार्थी आज कदाचित बऱ्याच दिवसांनी आजारपणातून आता त्या बऱ्या झालेल्या आहेत, बऱ्या होत आहेत, देव कृपा पुरवत आहे. त्यांना जर ख्रिस्ताचा या दिवसांमध्ये काही अनुभव, किंबहुना त्यांच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ताने त्यांना मुख्य अशी शिकवण काय दिलेली आहे त्याविषयी जर बोलायचं असेल तर त्या संधी घेऊ शकतात.
प्रीती मला वाटतं की आज जॉईन झाली आहे. तिलाही जर संधी घ्यायची जवळपास असेल. 10 जण राहिलेले आहेत. मी नावं लिहून ठेवलेली आहेत. येस काल जॉईन झाले ना. येस. तवन, मला तुला विचारायचं की तुला ख्रिस्ताकडून प्रमुख असे काय एक शिकवण मिळाले की ही एक बाब मला कसोशीने माझ्या जीवनामध्ये जगता येते किंवा त्यानुसार मी माझं जीवन जगत आहे, वाढवत आहे, असं तुला काही सांगावं असं वाटेल का? किंवा दादा तवन मला व्यतिरिक्त कोणी? हा. येस, मला ख्रिस्ताकडून विशेष करून सांगायचं झालं तर प्रीती एक अशी बाब मिळालेली आहे की माझ्याशी कोणी कसंही वागो किंवा कसं आहे की मी प्रत्येकासोबत ते सगळं विसरून आनंदाने आणि प्रेमानेच वागेल, असे एक ती जी शिकवण देवाकडून मला आली की जसं आपण आपल्यावर प्रीती करतो तशी इतरांवरही प्रीती करावी, ती मला एक ख्रिस्ताकडून शिकली. हालेलुया. येस, प्रीती पुन्हा एक वार प्रियांनो, फार महत्वाचं अंग आहे, फार महत्वाचं अंग आहे. आणि त्याविषयी त्याच एका गोष्टीवरती स्तवन आपलं जीवन उभारत आहे. कोणी कसंही वागत आहे, मी माझा गुणविशेषण, माझं व्यक्तिमत्व जे ख्रिस्ताने बदललेलं आहे ते सोडून वागणार, त्यावर आधारित, त्यावर मुळावलेलंच असं मी जीवन जगणार. मी सगळ्यांना क्षमा करणार, ते माझ्याशी कसंही वागोत न वागोत, परंतु त्यांच्यावरती मी प्रीती करणार आणि त्यांना क्षमा करणार. हालेलुया. येस. अजून कोणी बोलू इच्छित? ज्यांनी संधी घेतलेली नाहीये? राजश्री सिस्टर आहेत, मला वाटते प्रीती आहे. नावं घ्यावीत का? मी व्यक्तिगत रीतीने विचारतो कारण हा प्रश्न व्यक्तिगत आहे प्रिया, नाही का? हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे. ज्या हॅलो मूलतत्वांवरती तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन जगत आहोत अशी ती तत्व आहेत. हॅलो हा. हा ब्रदर, मला आता कसं तुझ्यासारखं प्रेम तर कोणच करू शकत नाही. आपण कितीही आपण बोललो की तेवढं आपण प्रेम करू शकतच नाही, कारण आपण खूप त्याच्यामध्ये कमी आहोत. पण मला असं वाटतं की जे प्रेम ख्रिस्ताने केलं, ख्रिस्ताने आपल्याला त्या प्रेमावर दाखवून दिलं की लव्ह इज सॅक्रिफाईस. इफ यू लव्ह वन अनदर यू हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग. या दर मेनी म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत. कारण जर आपल्याला वाटतं की आपण म्हणजे त्या सॅक्रिफाईस शिवाय तो प्रेम आपल्याला भेटत नाही. वी हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग. अँड जीसस सॅक्रिफाईस इज लाईफ फॉर अस. कारण तो आपल्यावरती प्रेम केलं, त्यांनी दाखवलं की प्रेमाची हे काय आहे, प्रिस्क्रिप्शन काय आहे, त्याचा ब्रीफ काय आहे. त्या क्रूस खांबावरून परमेश्वरने जिजसने आपल्याला दाखवलं की तो राजांचा राजा असून प्रभूंचा प्रभू असून स्वर्ग सोडून आपल्यासाठी आला. ते खूप मोठी प्रीती त्यांनी आपल्यावरती दाखवली आणि त्याच्यासाठी त्याला सॅक्रिफाईस करावं लागलं. आपलं लाईफ सॅक्रिफाईस करावं लागलं, आपल्या सगळ्या गोष्टी. तसं आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा या गोष्टी आहेत. कदाचित ज्याच्यावर आपण प्रेम करतो आपल्यासाठी सॅक्रिफाईस करणारच नाही. वी हॅव टू सॅक्रिफाईस समथिंग फॉर अदर्स. तर आपल्याला तो प्रेम पण भेटेल, मला असं वाटतं. Yes. त्याग करणं प्रियांनो, हे ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्गाचा अधिपती आहे प्रियांनो, नाही का? सगळं काही त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असताना तो म्हणतो की मी आलो, सगळं सोडून आला, आम्हामध्ये राहिला प्रियांनो, नाही का? आणि त्याने आम्हासाठी वधस्तंभावरी बदली मरण स्वीकारलं. फार मोठं बलिदान आणि त्याग त्याने तुमच्या माझ्यासाठी केलं. आम्हालाही काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे, नाही का? कुठलीही गोष्ट असू दे जी देवाच्या वरचढ होतीये किंवा जी देवाच्या वचनाच्या विपरीत आहे, विरोधाभासाची आहे, आणि मग ती आम्हाला कितीही प्रिय असली तरी सुद्धा प्रियांनो ती आम्हाला सोडता आली पाहिजे. आणि या एका गोष्टीवरती आम्ही जर जगलो, मला असं वाटतं की यालाच आम्ही वधस्तंभ उचलून चालणं असं देखील म्हणू शकतो, नाही का? वचनावर आधारित जर बोलायचं झालं तर आमचा वधस्तंभ उचलून आम्ही चालायला लागलं पाहिजे. आणि ही एक बाब आपल्या बहिणीला शिकायला मिळाली. फार सुंदर गोष्ट आहे प्रिया. हालेलुया. अजून कोणी आहे? उरलेल्या सदस्यांपैकी कोणी आहे बोलू इच्छित? मी बोलू का? हो हो. कारण जेव्हा मी जवळ आले, ख्रिस्तामध्ये आले, ओळख झाली, मला ना इब्री न दिसणाऱ्या विषय आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री. हे वचन मी जेव्हा ग्रहण केलं तेव्हा प्रत्येक गोष्टी विश्वासाने देवाकडे मागितल्या आणि देवाने मला त्या दिल्या. त्यामुळे हे एक मला फार मोठं शिकवलं देवाने की नाही का, तू विश्वास ठेव. हे एक मला फार मोठं देवाने चालवलं आणि
आतापर्यंत मी त्या टिकून आहे. धन्यवाद. हालेलुया. विश्वास देव आहे, हा विश्वास प्रियांनो ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेला आहे. आणि तो विश्वास धरायला, तो विश्वास बाळगायला, विश्वास ठेवायला ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं की तुझ्यामध्ये विश्वास असायला पाहिजे. फार सुंदर वचन त्यांनी सांगितलं, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. आम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टी, तरी सुद्धा आम्ही तिथे असणार आहोत. आमच्यासाठी ते जागा, ते घर, त्या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी आमचा प्रभू गेला आहे आणि तो येणार आहे, या गोष्टींविषयीची आम्हाला खात्री आहे. ख्रिस्ताला आम्ही पाहिलंय का? नाही. तरी देखील आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. का? कारण आमचा विश्वास आहे जो त्याने आम्हाला दिलेला आहे की तो आमच्या बदली पदस्तंभावरती मरण पावलेला आहे. मला वाटतं की जयश्री आणखींनी काल देखील संधी घेतली होती, आज पुन्हा त्यांनी संधी घेतली आणि पुन्हा सांगितले की होय, ही अजून एक बाब ख्रिस्ताने मला शिकवलेली आहे. हालेलुया. उरलेल्या सदस्यांपैकी कोणी बोलू इच्छितं का? 1, 2, 3 सदस्य राहिलेत. प्रेज द लॉर्ड. माझं नाव सायली आहे. Praise the Lord. मला जसं आंटीने आता विश्वासाबद्दल सांगितलं त्यातच ऍड करायचंय. जसं इयोब जो होता, तो विश्वासू होता, तरी त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आले, परीक्षा त्याची घेतली. त्याची बायको पण त्याला म्हटली की तू एवढा नीतिमानाने चालत होता, तरी तुझ्या जीवनात एवढ्या समस्या आल्या. पण मी जे अनुभव घेत आहे आता आणि शिकत आहे, तर ते एका वचनाने की तो म्हणे की परमेश्वराकडून सगळे दुःखच का घ्यावे, सॉरी सगळे सुखच का घ्यावे, दुःखही घ्यायला पाहिजे. आणि त्याचा असा विश्वास होता की भले माझ्या जीवनातून सगळे सुख सुविधा, सगळे ब्लेसिंग्स जरी गेले, तरी मी परमेश्वराला सोडणार नाही. तर आजही मी तो अनुभव घेत आहे आणि मी तसा जगण्याचा प्रयत्न करत आहे की परमेश्वराने माझ्या प्रार्थनेला जरी उत्तर दिलं नाही, जरी माझ्याकडं काही नसलं, तरी माझा विश्वास मी टिकून ठेवेल. शेवटपर्यंत मी परमेश्वराची एक आवडती व्यक्ती बनेल. की किती काही जरी झालं, माझं जे फोकस आहे, जे एम आहे, ते परमेश्वरासमोर असायला पाहिजे. लोकांसाठी मी जगणार नाही, तर परमेश्वरासाठी जगणार. तर हे मी अनुभव घेते आणि हे मी शिकत आहे. त्यासाठी धन्यवाद. हालेलुया. हा वैयक्तिक अनुभव आहे प्रियांनो. आणि परीक्षेच्या दिवसांमध्ये विश्वासाची कास धरून जीवन जगणं अत्यंत अवघड आहे प्रियांनो. कारण परिस्थिती फक्त एका दिशेने नाही, चारही दिशांनी आमच्यावरती हल्ला करत असते आणि आमचा कोंडमारा करत असते. कसं तरी करून आम्ही विश्वासातून ढळावं, विश्वास सोडावा, विश्वास टाकावा, प्रभूच्या नावाला दोष द्यावा आणि मरून जावं, अशी शैतानाची इच्छा असते प्रियांनो. योबाचंच ते सुंदर उदाहरण आहे. परंतु मला असं वाटतं की या परीक्षेच्या काळामध्ये विश्वासामध्ये खंबीर उभं राहणं हे देखील आमच्या प्रभूनेच आम्हाला शिकवले, नाही का? परीक्षा होत असताना, सर्व प्रकारची त्याची त्या ठिकाणी निंदा होत असताना, मारहाण होत असताना प्रियांनो, त्याच्या समोर जे ध्येय होतं, त्याच्या समोर जो मुकुट होता, त्याच्या समोर जी दैवी योजना होती, तिच्यावरती त्याने लक्ष केंद्रित केलं आणि ते दुःख तुमच्या माझ्यासाठी त्याने सहन केलं प्रियांनो. आम्हाला देखील त्या दुःखांमध्ये कसोशीने प्रयत्न करायचे की आमचा विश्वास ढळू नये. ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं, जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, परंतु धीर धरा, कारण मी जगाला जिंकलेलं आहे. महाविजयी ख्रिस्त आमच्या पुढे गेलाय प्रियांनो. त्याने आमच्यासाठी, आमच्या बरोबरीनं सगळं काही सहन केलंय. कदाचित आमच्यापेक्षा जास्त, तेवढं आम्ही सहन करू शकत नाही, परंतु त्याने तुमच्या माझ्यासाठी ते सहन केलेलं आहे आणि आम्हालाही त्या पद्धतीनं सहन करता आलं पाहिजे. फार सुंदर साक्ष आणि फार सुंदर शिकवण तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी आहे, कारण हे परीक्षेचे दिवस आहे. हालेलुया. मला वाटतं दादा, सायलीताईंनी आपल्याला ओळख करून दिली आहे का, त्या कुठून जॉईन होत आहेत? आणि नाही, आज अजून ओळख नाही दिली. yes, मी प्रेज द लॉर्ड. praise the Lord. सायली माझे फ्रेंड आहेत, आमच्या चर्चचे मेंबर आहेत त्या. तर काही दिवसांपासून त्यांना लिंक शेअर करत आहे, तर त्या जॉईन होत आहेत. सायली जाण. हा, मी Yes. श्वेता ताई त्यांच्या थ्रू जॉईंट होती फर्स्ट. अच्छा. कुठून आहात आपण? मी पुण्यामधूनच आहे, पिंपळे सौदागर त्यांच्या. ओके. तुमचं स्वागत आहे. शास्त्राभ्यास प्रार्थनेत स्वागत आहे. दररोज 10 वाजता आम्ही या शास्त्राभ्यास प्रार्थनेमध्ये गेली 5 वर्ष अखंडित परमेश्वराच्या कृपेने देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहोत. देवाचा आत्मा चालवत आहे. कोविडमध्ये सुरू झाल्यापासून आतापर्यंत देवाच्याच आत्म्याने, देवाच्या कृपेने चालवलेला आहे आणि आशा करतो की याही पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला आमच्या समवेत या शास्त्राभ्यास प्रार्थनेमध्ये देवाच्या कृपेमध्ये वाढता येईल आणि राहता येईल. हा कुठल्या विशेष एका मंडळीचा उपक्रम नाहीये किंवा विशेष कुठल्या गटाचा उपक्रम नाहीये.
हा सर्वांसाठी खुला आहे. ज्यांना ज्यांना देवाचं वचन शिकण्याची, देवाच्या वचनात वाढण्याची इच्छा आहे, त्या सगळ्यांसाठी हा प्रार्थना गट खुला आहे. हालेलुया. हो. येस. प्रेज द लॉर्ड. थँक्यू पास्टर. अजून कोणी आहे प्रियांनो? कोणाला बोलायचं आहे? बोलायचं आहे. प्रेज द येस. लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. देवाचे उपकार स्तुती करते. मी मी परमेश्वराकडून हे शिकले की देवानं आपल्यासाठी एवढा त्रास सहन केला, एवढं बलिदान दिलं, एवढं क्रुसावर गेला आणि आपण त्या मानानं काहीच नाही. म्हणजे मी काहीच नाही. मी कधी कधी आयुष्यात खूप प्रसंग असे आले, अजून पण येतात. पण दुसऱ्यांना क्षमा करणे, दुसऱ्यावर प्रीती करणे हे मी शिकले. आणि मनातले आडे काढून टाकणे, कुणाचाही द्वेष न करता दुसऱ्यावर प्रीती करणे, सगळ्यावर प्रीती करणे. म्हणून देवबापानं मला अजूनपर्यंत सांभाळलेलं आहे, माझ्या कुटुंबाला सांभाळलेलं आहे. मन देवाच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराची उपकार स्तुती असो की देवबापाने ही फार मोठी कृपा त्यांना देव केलेली आहे. कसल्याही प्रकारची आडी, कसल्याही प्रकारचा द्वेष, राग, मत्सर मनामध्ये न धरता आम्ही लोकांना क्षमा करून पुढे गेलं पाहिजे, नाही का? आम्ही एकमेकांवरती प्रीती करायला पाहिजे. आणि प्रीती वारंवार आपल्या सगळ्यांच्या साक्षीतून समोर येत आहे प्रियांनो. प्रीती फारच गरजेची आहे, सर्वश्रेष्ठ आहे प्रियांनो, आणि ती आम्हामध्ये असायलाच पाहिजे. हालेलुया. अजून कोणी आहे राहिलंय? आपल्या घरातील बाकी सदस्य ज्यांना बोलायची इच्छा आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, ह्या सिस्टरनी आता सांगितलं त्याप्रमाणेच मी पण योबाचंच उदाहरण देते. योबानं जसं देवाकडे मागितलं की देवाकडून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का. या दिवसात माझ्याही म्हणजे ह्याच्यामध्ये हेच सुरू आहे की देवाकडून आतापर्यंत सुखच घेतलं, देवाकडून दुःखही घेतलं पाहिजे. आणि या दिवसामध्ये देव मला या प्रसंगातून जात असताना त्याच्या विश्वासामध्ये वाढवत आहे. याबद्दल देवबापाचे आभार. आणि असंच देवबापानं मला त्याच्या विश्वासात वाढवावं, टिकवावं, यासाठी माझ्यासाठी नेहमी प्रार्थनेत आठवण ठेवा. हालेलुया. परमेश्वराची उपकार स्तुती असो प्रियांनो. संकट जेव्हा येतात ती गरजेची आहेत प्रियांनो. आम्ही काल एक फार सुंदर उदाहरण शिकलो, नाही का, सोनाराचं. मला की 3:3 मध्ये जे वाचलं, लेव्यांना तो कशाप्रमाणे, चांदी आणि सोन्याप्रमाणे, सोन्या रुपयाप्रमाणे तो गाळून घेईल. आणि मग विद्यार्थ्यांची देखील ही साक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. आपले बरेच प्रियजन त्यांच्यासाठी प्रार्थना विनंती देत आहेत. आणि खऱ्या अर्थानं परीक्षेचा काळ आहे. अनारोग्य जेव्हा येऊन धडकतं किंवा शत्रू सैतान अशा पद्धतीने जेव्हा आम्हाला चालण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बऱ्याचदा विश्वासाच्या संदर्भाने प्रश्नचिन्ह निर्माण होतात प्रियांनो. ही माझी वैयक्तिक साक्ष आहे, तुमच्या सगळ्यांचा अनुभव असेल सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये विश्वासामध्ये खंबीर राहणं, टिकून राहणं फार गरजेचं. आणि हे केव्हा होतं? ते फक्त देवाच्या कृपेने होतं प्रियांनो. हे आमच्या शक्तीने, आमच्या ताकदीने, आमच्या विश्वासाने होत नाही. देव त्याची पाखर आम्हावरती घालतो, देव त्याच्या हाताने आम्हाला झाकून ठेवतो. ती झळ, ती आग, तो प्रकाश जाईपर्यंत प्रियांनो तो आम्हाला कपारीत लपवून धरतो. होय, काही अंशी आम्हाला त्रास जरूर होईल, परंतु देव कृपा पुरवतो. संजय अंकल आणि विद्यार्थी सातत्याने परमेश्वराची सेवा करत असताना, सर्व प्रकारे स्वतःला वाहून घेतलेलं असताना, अशा प्रकारे अनारोग्य येताना मला असं वाटतं की काही वेळेला प्रश्नचिन्ह स्वाभाविक आहेत निर्माण होण्याचे, की का देवा, कशासाठी. परंतु देवाचे आभार मानूयात की त्या खंबीर आहेत आणि परमेश्वर याही पुढे त्यांना विश्वासामध्ये अधिक खंबीर करेल. आपण सातत्याने प्रार्थना करूयात प्रियांनो. योबाचं मोठं उदाहरण आपल्यासाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यासाठी उदाहरण आहे. हालेलुया. अजून कोणी बोलू इच्छित प्रियांनो? बोला, जरूर बोला. कुटुंबातील बाकी सदस्यांना पण संधी द्या, कारण आपण परमेश्वराचा सन्मान आणि गौरव करत आहोत प्रियांनो. त्याच्याकडून आम्हाला हे शिकायला मिळालेलं आहे. आमच्या जीवनाचा हा पाया आहे प्रियांनो, की ज्याच्यावरती आम्ही उभे आहोत. कोणी आहे? प्रेज लॉर्ड. मला परत सांगावं वाटतं, काल ज्या पद्धतीनं, ज्याप्रमाणे मी काल सांगितलं की देवाने मला हेच शिकवलं की आपला वधस्तंभ रोजची रोज उचलून आपण त्याच्या मागे चालायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे मला वाटतं, मी पोलीस मध्ये नोकरी करत असताना माझा स्वभाव असा होता, एकदम कडक होता. पण आता देवामध्ये आल्यानंतर देवानी एवढा बदलला की तो एकदम, मला वाटतं त्याच्या उलट केलेलं आहे. नाहीतर माणसं माझ्या समोर उभी राहणं म्हणजे ते घाबरत होते, डोळ्याला किंवा बोलण्याच्या अगोदरच बघून. देवाने खूप
कार्य केलेलं आहे. देवाला धन्यवाद. इतक्या वेळेला तुम्हाला भेटलं त्यावेळेला मला हा प्रश्न पडायचा की या माणसाने पोलीसमध्ये काम कसं केलं असेल, कारण हा इतका शांत स्वभाव, बोलण्यासाठी इतके असे त्यांचं बोलणं तुम्ही तुमच्या काही लोक जर त्यांना भेटले असते तर तुम्हाला कळेल की किती मितभाषी आणि हळू आवाजात बोलणारे असे आहेत. परंतु परिस्थिती कदाचित त्याच्या उलट होती. जेव्हा ते सेवेत होते त्यावेळेला त्यांना त्या पद्धतीने वागायला, पण देवाने फार मोठा आमूलाग्र हा बदल त्यांच्यामध्ये करून आणलेला आहे. आणि ही देवाची साक्ष आहे प्रेम, हे देवाचं परिवर्तन आहे. त्याने ख्रिस्त आम्हाला त्या पद्धतीने बदलू शकतो आणि त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात प्रिय. हालेलुया. या गोष्टी आम्हाला संजीवित करतात प्रियांनो, म्हणून बोला. या गोष्टी आम्हाला आमची ओळख नव्याने करून देतात. बऱ्याच जण जीवन जगत असताना, बऱ्याच गोष्टी करत असताना आमचा पाया, आम्ही कशाची कास धरून जीवन जगत आहोत, ख्रिस्ताने आम्हाला काय शिकवलेलं आहे, या गोष्टींचा थोडासा विसर आम्हाला पडतो. परंतु जेव्हा आम्ही थोडस आतमध्ये डोकावून पाहतो ना की काय आहे जे ख्रिस्ताने मला आजवर दिलंय, तेव्हा मला असं वाटतं की ती जगण्याची एक नवी उमेद सुद्धा ती तुमची स्वतःची साक्ष तुम्हाला देते. तुम्हाला एक नवी प्रेरणा मिळते की अरे माझं जीवन हे आहे, आता जे काही सुरू आहे ना ते सगळं तकलादू तात्पुरतं आहे, त्याचा काही फरक पडत नाही, माझा पाया आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की बोला प्रिया. अजून कोणी आहे राहिलंय उरलंय ज्यांना बोलायची संधी घ्यायची आहे? प्रेज द लॉर्ड. काल मी हे सांगितलं की ऍक्च्युली ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे, उत्तम मेंढपाळ. पण प्रश्नाचं खरं उत्तर हे आहे की ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं आणि रिक्त व्हावं, रिक्त होणं हे शिकवलं. कारण आणि मी मी मला वाटते त्या शिकवणुकीत मी फार कमी आहे. देव अजूनही शिकवत आहे, कारण स्वतःला रिक्त करणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि देवाने प्रत्येक क्षणी, प्रभू येशू ख्रिस्ताने युगाच्या सुरुवातीपासून स्वतःला रिक्त केलं. त्याने देवाला म्हटलं मी जातो, आणि जन्मलेल्या प्रत्येक क्षणी देवाने केवळ आपलाच विचार केला आणि त्याने स्वतःला रिक्त केलं. येस, नम्रता, सगळं काही सोडून देणं, मीपणा टाकून देणं आणि स्वतःला लीन आणि नम्र करणं. ख्रिस्ताशिवाय फार मोठं उदाहरण नाहीच आहे प्रेरणा. ख्रिस्त हेच एकमेव सर्वात मोठं आणि सर्वोत्तम उदाहरण आहे प्रेम. जगाचा मालक आणि अधिपती असताना किती हाल अपेष्टा सोसून घेतल्या, एका क्षणात होत्याचं नव्हतं करू शकत होता. तुम्हाला कोणाला उदाहरण ते आठवतं की नाही माहित नाही. पेत्र जेव्हा तलवार उपसून उभा राहिला तेव्हा पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? कोणाला माहितीये? गेतशेमनी बागेमध्ये घडलेला प्रसंग जेव्हा त्याला धरायला आले होते तेव्हा तलवार म्यानात ठेव एवढं म्हटलं. येस, अजून काहीतरी म्हणाला, मी हे करू शकत नाही का, अशा संदर्भाने तो म्हणाला होता. मी जर देवपित्याकडे प्रार्थना केली तर आता काय होईल? कोणाला आठवतं? येस, ख्रिस्त म्हणाला की मला हे करवत नाही काय, मी जर देवपित्याकडे आता प्रार्थना केली तर हजारो सैन्य माझ्यासाठी या घडीला लढण्यासाठी उभे राहू शकतात. स्वर्गातले देवदूत, असंख्य देवदूत प्रियांनो म्हटलेलं, असंख्य देवदूत त्याच्यासाठी एका त्याच्या शब्दांवरती त्याच्यासाठी उभे राहू शकले असते. परंतु त्याने ते केलं नाही. ते सगळं काही त्याने सहन केलं. हालेलुया. त्या सगळ्यांना तो एका शब्दाने ठार करू शकत होता, परंतु त्याने ते सगळं सहन केलं. म्हणून रिक्त होणं, नम्र होणं हे तुमच्या माझ्यासाठी फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं की बऱ्याचदा हीच एक आडकाठी होते. आमचं पद, आमची प्रतिष्ठा, आमचं समाजातलं स्थान, आमच्याकडे असलेलं यश, आमची संपत्ती, आमचं कुटुंब किंवा आमची सेवा देखील बऱ्याचदा प्रियांनो अडखळण होते, नाही का? काही वेळेला सेवा करून झाल्यानंतर ख्रिस्त काहीतरी करायला सांगतो, परंतु ते बऱ्याचदा आम्हाकडनं होत नाही. अशा वेळेला प्रियांनो देव ज्या सांगेल, जिकडं सांगेल, जसं सांगेल तसं आम्ही करणं, त्यासाठी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. रिक्त होणं यालाच म्हणतात. त्यासाठी आम्ही तयार असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा मला असं, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की देव बऱ्याचदा ना थोडासा विनोदी दृष्टीनं काम करतो. थोडीशी आपण अशी मस्करी किंवा थट्टा म्हणतो ना, बऱ्याचदा तो थट्टा करत नाही आमची मस्करी, पण त्याचा स्वभाव थोडासा विनोदी आहे असं बऱ्याचदा मला वाटतं. कारण जे नसतं ते असल्यासारखं वागायला तो आम्हाला सांगतो, नाही का? आणि ते जगायला देखील आम्हाला सांगतो प्रिय. आणि तो आमचा विश्वास त्यावेळेला म्हणतो की विश्वास ठेव, मी या गोष्टी करणार आहे.
अनेक पवित्र शास्त्रामध्ये उदाहरण आहेत प्रियांनो. हालेलुया. अजून कोणी संधी घेऊ इच्छितं? ख्रिस्ताने तुम्हाला काय शिकवलंय? ख्रिस्त तुमच्यासाठी काय झालाय? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. मी सुद्धा काल बोललो होतो. सतीश, आवाज येतोय ना? हो, येतोय दादा. मी सुद्धा काल बोललो होतो की प्रभूने काय शिकवलं, पण एक गोष्ट मला वाटतं काल राहिली आणि मला असं वाटतं ती बोलावी, कारण निर्जरा वहिनी कालच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झोपी गेल्या आणि ख्रिस्ताने मागील 5 वर्षामध्ये असं म्हणू शकतो 5 वर्षापेक्षा 7 वर्ष म्हणूया, प्रार्थनेच्या आधीची 2 वर्ष सुद्धा, पण प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं की जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आपले आप्तजन आहेत, कारण मी आताच सकाळी योहानकृत शुभवर्तमान वाचत होतो की प्रभूने लाजराला उठवलं आणि तेव्हा मरिया आणि मार्था दोघी सुद्धा म्हणायला होत्या की प्रभूजी, तुम्ही येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया. पण आणि 7 वर्ष हे घडलेलं आहे. भरपूर आपले आप्तजन ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत आणि जर ख्रिस्ताने शिकवलं नसतं तर आपण ही गोष्ट समजू शकलो नसतो. आपले जे दुःख आहे ते आनंदामध्ये, आपली आशेमध्ये रूपांतरित होऊ शकलं नसतं. आपल्याला ख्रिस्तामध्ये आशा आहे की मार्गारेट वहिनी आहेत, निर्जरा वहिनी आहेत, आमची बहीण वनिता आहे, आमचे वडील देवधर समुद्रे आहेत, सतीशचे वडील शिवाजी आहेत आणि त्याचबरोबरीने सुरेश दादा आहेत, ज्यांच्या घरून प्रार्थना सुरू झाली होती. रिबेका सिस्टरचा मोठा मुलगा आहे. हालेलुया. आपण सगळेजण ख्रिस्तामध्ये भेटणार आहोत. ते आपल्या पुढे गेलेले आहेत आणि प्रभूमध्ये ख्रिस्ताने ही आशा दिली, प्रभूने हे शिकवलं की आपण जे आहोत, जे आपल्याला श्वास मिळालेले, आपण जे मागे राहिले आहोत, त्याला आपल्याला आता जबाबदारी, आपल्याला ती तयारी करायची की आपण सुद्धा ख्रिस्तामध्ये आपल्या पुढे गेलेल्या आप्तजनांना भेटायचंय आणि जे अंधकारामध्ये ज्यांचा नाश होत आहे त्यांना ख्रिस्ताकडे घेऊन जायचं. आणि मी पुन्हा एकदा प्रकर्षाने सांगू इच्छितो, या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभूने काम केलेलं आहे. मार्गारेट वहिनींनी साक्ष दिली, त्यांनी निर्जरा वहिनींना प्रार्थनेत घेऊन आल्या आणि त्यांच्याद्वारे अनेक बोरपाडवे मंडळीतील कुटुंब देवाकडे आली. सुरेश दादा, जसं मी म्हणालो, त्यांच्या घरून प्रार्थना सुरू झाली होती. हालेलुया. आणि सतीशच्या वडिलांनी सुद्धा जायच्या आदल्या रात्री सतीशने मला सांगितलं होतं, ते म्हणाले की मी तुझ्या प्रभूवर विश्वास ठेवतो, मला वाचव. माझा विश्वास आहे प्रभूने त्यांना आरोग्य जीवनच दिलेलं आहे ख्रिस्तामध्ये. आणि वनिता आमची बहीण, हिने सुद्धा सर्जरी झाल्यानंतर मी तिला भेटायला गेलो होतो, तर ती म्हणाली की, कारण त्यांचे वडील आमचे प्रिय बापू सगळी तयारी करत होते की आता आपण पाळसाहेबांना बोलवायचं, मोठं जेवण ठेवायचं, पण वनिता म्हणाली, संदेश, मला या सगळ्याच्या आधी बाप्तिस्मा घ्यायचा, मला पुन्हा एकदा ख्रिस्ताला स्वीकारायचं. आणि मला वाटतं ख्रिस्ताने हे शिकवलं की पाण्याने आत्म्याने नव्याने जन्म घेऊन आपल्या सगळ्यांना आता देवाच्या राज्यात जायचंय आणि जे आपले आप्तजन पुढे गेलेले आहेत त्यांच्यावरती ख्रिस्तामध्ये ती आशा ठेवायची आहे. आणि आपले सगळे आप्तजनांना ख्रिस्तामध्ये ते असं म्हणू शकतो धीर द्यायचंय, सांत्वन द्यायचंय, स्वतःला सुद्धा धीर द्यायचंय आणि जिवंत ख्रिस्तावरती ती जिवंत आशा ठेवायची. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. परवाच्याच रविवारच्या भक्तीमध्ये एक 12 वर्षाच्या 2 लेकरांनी एक सुंदर गीत गायलं होतं. मला त्या गीताचे मोजके शब्द लक्षात नाही येत, परंतु ते अशा संदर्भाने होते की पवित्र शास्त्र साक्ष देते की मरण आमचा शेवट नाही. अशा प्रकारचं भजनी याच्यावरती असलेलं ते फार सुंदर गीत आहे. आणि तुम्ही आणि मी सुद्धा प्रियांनो, ख्रिस्ताने आम्हाला हे शिकवलेलं आहे, ख्रिस्ताने आम्हाला ही आशा दिलेली आहे, विश्वास दिलेला आहे की मरण आमचा शेवट नाहीये प्रियांनो. आम्ही झोपी जातो, आमचे प्रियजन जे आमच्या आधी गेलेले आहेत त्यांना भाग्य आहे की ते आमच्या आधी उठवले जाणार आहेत प्रियांनो. हालेलुया. ते आधी परमेश्वरला त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. फार मोठी आशा आहे प्रियांनो. तात्पुरतं वेदना दुःख आहेत, परंतु मला असं वाटतं की हे होत असताना ती संवेदना देखील ठेवेत की आजूबाजूला जे त्या मार्गावरती आहेत त्यांना थोडस प्रार्थनेकडे वळवण्याचा, प्रार्थनेविषयी सांगण्याचा प्रयत्न करूयात प्रियांनो. एकाएकाला विशेष करून आपल्या प्रार्थनेमध्ये जिवंत ठेवूयात प्रियांनो. सैतान त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रार्थनेचा लढा फार मोठा आहे. तुम्ही एखाद्याचं नाव घेऊन जेव्हा प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेचं युद्ध हे तुमच्या नकळत प्रियांनो तुमच्या दृष्टीआड प्रचंड मोठं चालू असतं, नाही का? आणि म्हणून निदान एका व्यक्तीसाठी तरी रोज आपल्या दैनंदिन पातळीवरती आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा. ही माझी वैयक्तिक साक्ष आहे. 6 वर्षे एक व्यक्ती माझ्यासाठी सातत्यानं नाव लिहून, नाव घेऊन प्रार्थना करत होता की देवा या व्यक्तीला तार, या व्यक्तीला तार. आणि सरते शेवटी परमेश्वराच्या आत्म्याने पकड घेतली आणि देवाची सेवा अखंडित गेली 10-15 वर्ष सुरू आहे प्रियांनो.
देवाने फार मोठी कृपा पुरवलेली आहे. आणि म्हणून एका व्यक्तीसाठी तरी दैनंदिन पातळीवरती देवाकडे धावा करा, आक्रोश करा की देवा या व्यक्तीला तारण दे. ती देवाची इच्छा आहे, परंतु देव आमचं अंतःकरण पाहिजे. हालेलुया. अजून कोणी आहे प्रियांनो? नव्याने ख्रिस्ताची शिकवण आम्हाला आठवते की माझ्या देवाने माझ्यासाठी हे केलंय, मला हे शिकवलंय, माझ्या ख्रिस्ती जीवनाचा हा पाया आहे. आज मी माझ्याकडे वळून पाहिला असताना स्वतःकडे मला माझ्यामध्ये हे दिसतं, आढळतं, जे कदाचित झाकलं गेलं होतं, नव्याने मला आज दिसत आहे. असं काही आहे का प्रियांनो? जरूर बोला. ज्यांनी संधी घेतलेली नाहीये त्यांनी. आपल्यामध्ये मला वाटतं की संजय अंकल पण जॉईन झालेले आहेत. त्यांना जर काही सलाम बोलायचं दादा, माझा आवाज ऐकू येतो? येस आंटी, प्रेज द लॉर्ड, बोला. प्रेज द लॉर्ड. प्रभूंनी शिकवण दिलेली आहे, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही समान आहे. परमेश्वराने आमच्यासाठी जे काही केलंय ते आमच्या विश्वासाला पारखून, प्रीतीला पारखून सर्व काही प्रभूंनी आम्हाला शिकवलेलं आहे. कारण यशाया 60 मध्ये पहिलं वचन आहे, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे ते तुझं उदय पावले आहे. हेच परमेश्वराचे तेज आम्हावर जे परमेश्वराने पाडले की त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की आम्ही तुझ्या सोबत आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही डगमगू नका. जेव्हा आपण प्रभूचा हात सोडतो तेव्हा सैतान आपल्यावर घाला करतो. जेव्हा आपण कळपाच्या बाहेर जातो तेव्हा सैतान आपल्यावर घाला करतो. म्हणून प्रभूंनी सांगितले, कळपाच्या बाहेर न जाता तुम्ही माझ्यामध्येच राहा. जशी तुझी 100 मेंढरं होते त्याच्यातलं एक मेंढरू पण हरवलं होतं, त्याच्यात प्रभू येशू ख्रिस्ताने ती शोधावयास गेला होता. का यावरून परमेश्वराने आम्हाला शिकवलं की माझं मेंढरू जरी हरवलेलं जरी असलं तरी ते माझ्याजवळ आहे, कारण ते माझं आहे. परमेश्वराने आम्हाला कळलं, कधीही तुम्ही हिंमत हारायची नाही, तुम्ही धीर खचायचा नाही, कारण मी तुम्हासोबत आहे. आणि प्रभूने जो आम्हाला विश्वास दिला आहे त्या विश्वासामध्ये मी प्रार्थना करते की त्या विश्वासामध्ये प्रभू येईपर्यंत आम्हाला टिकून ठेवलं पाहिजे. सर्व काही प्रभूच्या हातात देत आहे. कारण हे जेव्हा घर बांधायचं झालं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानेच, मी सुद्धा आंटीला सांगितलेलं होतं, पण हेच जरासं कन्फ्युज झालं होतं की हे परमेश्वराने दिलेलं हे आहे, आशीर्वाद आहे की तो सैतानाचा आहे. हे मला सुद्धा दीदीने सांगितलं की तुम्हाला जे स्वप्न पडलेलं आहे त्या स्वप्नात तुम्ही ते पहा की ते सैतानाचं आहे की परमेश्वराचं आहे. पण तो परमेश्वराचाच आशीर्वाद होता की त्याच्यानंतर पासूनच जे बापाने माझ्या मुलाला उंच करून ह्या घराची बांधणी जे त्याच्या वडिलांनी अधुरं सोडलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. आणि तेच मी परमेश्वराने मला ते दिलं आहे. आणि या घरामध्ये जसं आम्ही आलो तेव्हापासून भजन, गाणे, प्रार्थना ही सदोदित त्या घरामध्ये, आता जसं आम्ही या घरामध्ये आलो तसं हे सर्व चालू आहे. मी देवाची स्तुती करते की प्रभूने सांगितलं, तू हिंमत सोडू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि खरोखर प्रभू आमच्या सोबत आहे, त्या लेकरांसोबत आहे. आणि परमेश्वराने सांगितलं की तुम्ही विश्वासाने शेवटपर्यंत प्रभूमध्ये टिकून राहा. थँक्यू. परमेश्वराचे उपकार असू देवाला धन्यवाद देऊयात. किरण आंटी आणि त्यांचं सगळं कुटुंब प्रियानो खामगाव या ठिकाणाहून प्रार्थनेमध्ये सहभागी होतं. आणि सेवेला एका दिवशी पाळक साहेबांबरोबर गेलेला असताना माझा लहान बंधू मला तिथं मिळाला, स्तवन. कारण सगळी अरेंजमेंट देवाच्या सेवकांना काय लागतं काय नको, अगदी झोपण्यापासून, उठण्यापासून, खाण्यापिण्यापासून तो सतत उशा पैशालाच असायचा की तुम्हाला काय लागतं तुम्ही फक्त सांगा. आणि ती सेवा त्याने त्यावेळेला ती केली आणि त्याची ओळख परमेश्वराने केली. त्याचे वडील सुधाकर अंकल पाळक साहेबांचे लहानपणीचे सेवेमधले मित्र होते. दोघ जण सायकलवरती ट्रॅक वाटायला आणि गावागावांमध्ये फिरायचे. परंतु त्यांनी पाहिलेलं स्वप्न लोकांच्या दृष्टीने कदाचित त्यांच्या दृष्टिकोनातून अधूर राहिलं, परंतु देवाची जी योजना असते ती परिपूर्ण असते प्रियांनो. आणि देवबाप्पाने या कुटुंबाला फार अद्भुत रीतीने सांभाळलेलं आहे. देवबाप्पाने त्यांचे मनोदय पूर्ण केलेले आहेत. आणि जसं आंटीने सांगितलं तसं देव युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्या बरोबर आहे. तो आम्हाला टाकत नाही, आम्हाला सोडत नाही, परिस्थिती कितीही येऊ द्या. या कुटुंबावरती सुद्धा आरोग्याच्या संदर्भाने बरेच हल्ले झाले, प्रियजनांच्या जाण्याने बरीच मोठी पोकळी निर्माण झाली, परंतु देवबाप्पाने खांदेपालट केली आणि देवबाप्पाने नवीन लोक तयार केलेले जी आता जबाबदारी पेलत आहेत
आणि पुढे सगळं काही चालवत आहेत. त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. देव विश्वासू आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून राहूयात. येस, वेळ संपत चालली आहे. लवकर लवकर संधी घ्या. परमेश्वराचा सन्मान करा प्रियांनो. प्रभू तुम्हाला काय शिकवतो? कोणी आहे बोलण्याकरिता? साहेब मी डबल बोलू शकतो का? जरूर. मला खरोखर देवबाप्पानी गेल्या 2 हप्त्यापासून मी मनापासून सांगतो की मी देवापासून भटकलो होतो आणि खूप दूर होतो आणि खूप निराशा मनामध्ये आली होती आणि प्रार्थनामध्ये कुठेतरी कमजोर पडलो होतो मी. त्याच्यामुळं काय ना, आपले प्रार्थना गटामधून सुजाता दीदीद्वारे आणि संदेश साहेबाद्वारे आणि आज तुमच्याद्वारे खरोखर देवाने मला प्रेरणा दिली आणि खरोखर जे देवापासून दूर झालेलो होतो तर त्या वचनाद्वारे आपलं इफिस करासपत्र 4 मध्ये आपलं 17 ते 20 मध्ये जेवढं ते शिकवलं ना ते खूप मला म्हणजे त्याची टोचणी लागली आणि खरोखर मी तशी वैयक्तिक प्रार्थना पण केली तर देवापाने खूप माझं सांत्वन केलं आणि आतापर्यंत चालवलं. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो, धन्यवाद करतो. मला एक वेळेस स्वप्न मला असं पडलं होतं म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी की रात्रीचा वेळ आहे आणि मी असं एक म्हणजे जंगलामध्ये आहे बाजूला, तर तिथं मोठा एक सिंह आलेला. तो सिंह आला, माझ्यापाशी आला आणि मी त्याला चोपडतोय इकडून तिकडून, तो सरळ माझ्या मांडीवरती बसलाय. तर मला काही करत नाही, काही नाही, पण त्याच्यात थोडं एक म्हणजे 2 मिनिटात क्षणातच तिथून ते निघून गेले आणि एक मोठा जंगल आहे, त्या जंगलामध्ये गेले आणि मी फक्त हाक मारतोय आदू आदू म्हणून, फक्त मी असं हाक मारतो. 2 ते 3 वेळेस हाक मारली तर मला तिकडून उत्तर देतात होय होय असं करून. एवढंच मला स्वप्न पडलं. त्याद्वारे मला समजलं की खरोखर परमेश्वर माझ्या बरोबर आहे. पण दैनंदिन जीवनात कधी कधी असं म्हणजे चढ उतार होते आपल्या आत्मिक जीवनामध्ये, तर एवढं मला समजलं. हालेलुया. आम्ही काही कारणाने प्रियांनो बऱ्याचदा देवापासून लांब जातो, दुरावतो आणि स्वाभाविक आहे. बऱ्याचदा हे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये होतं, घडतं. काही वाद, काही प्रसंग, काही परीक्षा विकोपाला जातात आणि बऱ्याचदा वाटतं की या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या आणि बास करावं. परंतु देवबाप सोडत नाही, देव सोडतच नाही. एकदा का त्याने आम्हाला धरलं की तो आमचा हात कधीही सोडणार नाही. तो युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्याला त्याच्या बरोबरीने घेऊन जाणार आहे प्रियांनो, आणि ही जिवंत साक्ष आहे. राऊत अंकलसाठी प्रार्थना करूयात प्रियांनो आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये की देवबाप्पाने त्यांना आणावं. माझा वैयक्तिक अनुभव आहे की तुमच्यासाठी केल्या गेलेल्या प्रार्थना फार प्रभावी असतात. आपण एकमेकांसाठी प्रार्थना ज्या करतो त्या प्रार्थना निरुपयोगी कधीच ठरत नाहीत, त्या निष्फळ होत नाहीत प्रियांनो, त्या फळ देतात. जेवढ्या आत्मीयतेने, जेवढ्या कळवळ्यानं तुम्ही देवाजवळ एखाद्यासाठी अश्रू ढाळाल ना, तेवढी लोक त्या देवाकडे पुन्हा आकर्षित होतात, पुन्हा ख्रिस्तामध्ये उभे राहतात आणि देवाला फळ देतात प्रियांनो. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊयात राऊत अंकल तुमच्या जीवनासाठी. विश्वासात खंबीर राहा, परिस्थिती काही येऊ द्या, देवाला सोडू नका, देवाला टाकू नका, कारण शत्रू सैतानाची इच्छा हीच आहे, परंतु आम्हाला देवाचा गौरव आणि सन्मान करायचा आहे. हालेलुया. अजून कोणी आहे? प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. ख्रिस्ताबद्दल जसं आपले बंधू म्हणाले, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कारण मला असं वाटतं आपल्या बंधूंनी जर संधी दिली तर रोज प्रत्येक जण नवीन नवीन गोष्ट बोलेल, कारण आपला प्रभू खरोखर अद्भुत आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशा आपणा सर्वांना वाटते की प्रभूमध्ये काय आहे की सर्व सर्व जग त्याच्या मागे जातं. प्रभू देवाचा पुत्र आहे, सर्व काही आहे. पण जेव्हा वैयक्तिकरित्या आपण पाहतो की व्हॉट ड्राईव्ड, म्हणजे प्रभू मध्ये असं काय होतं की जे प्रभूला वधस्तंभापर्यंत घेऊन गेलं, जे प्रभूने इतकं परिपूर्ण आज्ञापालन, परिपूर्ण नीतिमान जीवन जगला. प्रभूमध्ये असं काय आहे की पित्याने म्हटलेलं आहे की जो देव पित्याच्या उराशी जो एक, त्यानेच त्याला प्रगट केलेला आहे, त्याने देव पित्याला प्रगट केलेला आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. कारण त्याच्यासाठी आपलं हे जीवन आणि आपण जे इटर्निटी सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ तेव्हा देखील ते सुद्धा अपुरं पडेल प्रभूला समजून घेण्यासाठी, प्रभूला शिकण्यासाठी. पण प्रभूकडून ही
गोष्ट प्रकर्षाने शिकत आहे आणि शिकवत आहे प्रभू, की पित्याच्या आज्ञा पालनामध्ये आणि पित्याजवळ राहण्यामध्ये. जसं प्रभू म्हणतो की माझ्या पित्याने ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं हे माझं अन्न आणि पाणी आहे. तर तो आनंद आहे ना, तो प्रभूने शिकवला की तो काय आहे, केवळ आणि केवळ पित्यामध्येच राहणं. आणि ते अजूनही प्रभू शिकवत आहे, त्याबद्दल देवाच्या नावाने. हालेलुया. परमेश्वराची उपकारस्तुती करूयात प्रियांनो. हा वैयक्तिक आणि फार चांगला मोठा अनुभव आहे प्रियांनो. आज्ञापालनातला हर्ष तुमच्यापैकी किती जणांनी अनुभवलाय मला ठाऊक नाहीये प्रियांनो. देवाचं आज्ञापालन करण्याने जो आनंद होतो ना प्रियांनो, तो आनंद फार मोठा आणि तो वेगळा आहे. तो शब्दात वर्णन करण्यापलीकडचा आहे आणि तो तुम्ही आणि मी घेणं फार गरजेचं आहे प्रियांनो. त्यामध्ये राहणं फार गरजेचं आहे. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याचदा जेव्हा आम्ही आज्ञापालन करतो ना, तेव्हा देवाचा आत्मा आम्हाला हर्षाच्या तेलाचा अभिषेक करतो प्रिय. आम्ही त्या अवस्थेत सुद्धा असे तेजाने भरलेले असे लोकांना दिसत असतो आणि तो अनुभव घेऊन पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्याबद्दल देवाची उपकारस्तुती करूयात प्रिया. येस, अजून कोणी बोलू इच्छित, सांगू इच्छित काही? वेळ संपलेली आहे, शेवटची 4-5 मिनिटं उरलेली आहेत. सविता अक्का, तू काल बोललीस का, संधी घेतलीस? हो, मी काल बोलले, तरी पण 1-2 मिनिटे मी बोलते. काल मला एक वेगळा अनुभव प्रभू परमेश्वराने दिला की आता सध्या सगळ्या महिला मंडळमध्ये शास्त्र प्रावीण्य महिना सुरू आहे, ऑगस्ट महिना. आणि मग सगळे महिला मंडळ प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या सभासदांच्या घरी जाऊन प्रेयर, वचन वगैरे सांगण्याचं काम करत आहे. आणि मग त्याचं नियोजन आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस अगोदर ठरवलं जाते की या दिवशी कोणी चालवणार, कोण वचन सांगणार, कोण लीड करणार, असं सगळं ठरवलेलं असतं. आणि मग परवाच्या दिवशी ठरवून आमची परवाच्या दिवशी प्रेयर झाली आणि काहीच ठरलं नाही की काल कोणी लीड करणार किंवा कोण वचन सांगणार वगैरे. सगळेच प्रेयर संपल्यावर आपापल्या घरी निघून गेले. आणि काल एका फॅमिलीमध्ये मग आम्ही 5-6 महिला प्रेयरसाठी गेलो आणि म्हणजे सगळे, म्हणजे कुणालाच असं माहित नव्हतं की आज कोण चालवणार आहे किंवा कोण वचन सांगणार आहे वगैरे. आणि मग त्या दुसऱ्या एक सिस्टर मला होत्या, त्या मला म्हणाल्या की तुम्ही चालवा म्हणून. मग मला वाटलं की मी फक्त लीड करायचं आहे, वचन त्या घेणार असणार असं वगैरे, म्हणून मी सुरुवात वगैरे केली. आणि मग रोमकरासपत्र हे पुस्तक अभ्यासाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये 16 अध्याय आहेत आणि परवाच्या दिवशी आमचे ते 16 अध्याय कंप्लीट झालेले आहेत. मग काल कुठला अध्याय घ्यायचा हेही काही माहित नव्हतं. आणि मग मी सुरुवात केली, प्रार्थना, हे स्तोत्र, गीत झालं आणि मध्यस्थीची प्रेयर झाली. आणि मलाच नाही कळलं की म्हणजे मी सुरुवातच केली वचन सांगायला. म्हणजे वचन अध्याय तर संपलेच होते सगळे, पण ते मध्यवर्ती महिला मंडळीने एक कार्यक्रम दिलेला असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी 16 अध्याय संपल्यानंतर पुढच्या भागामध्ये दिलं होतं की शौलाचा पौल कसा झाला आणि त्या दिमिश्काच्या रस्त्यावर पौलाला कसं देवाचं दर्शन झालं आणि देवानं दिलेलं दर्शन 3 वेळा साक्षीद्वारे पौलानं कसं प्रकट केलं, याविषयी एक 3-4 लाईन मध्ये त्यांनी ते दिलेलं होतं. आणि मग तेच माझ्या डोळ्यासमोर ते पॅम्पलेट होतं. आणि मग म्हटलं आता कोणाला सांगणार की कोण संदेश देणार आहे किंवा कोणी शास्त्रभाग पण सांगायला तयार नाहीत. आणि मी त्या 3-4 वचनांवरच बोलायला सुरुवात केली आणि म्हणजे इतकं बोलत गेले आणि नंतर प्रेयर संपल्यानंतर सगळेच आम्ही एकमेकांकडे आश्चर्याने पाहायला लागले की आज म्हणजे कोणाचंच असं ठरलं नव्हतं की आज वचन कोण सांगणार. आणि त्याही मला म्हटलं की तुम्ही तयार केली होती का? मी म्हटलं मलाच माहित नव्हतं की आज कोण बोलणार होतं, तुम्ही सहज लीड करा म्हटलं म्हणून मी सुरुवात केली. आणि इतकं अद्भुत प्रकारे काल देवप्पानं चालवलं की मला पण विश्वास बसला नाही की बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी बोलायचं असेल तर खूप तयारी करावी लागते. असं अचानक देवाचं वचन एवढं काही लाईटली नाहीये की आपण लगेच उठू आणि कोणाला सांगू किंवा लगेच आपल्याकडून ते होईल असं नाही. फार गहन गोष्टी त्यामध्ये आहेत आणि खूप अभ्यास करावा लागतो. पण काल देवानं अतिशय अद्भुत प्रकारे चालवलं आणि एवढं सुंदर, असं वाटलं पण नाही की अचानकपणे बोलायला सुरुवात केली आणि एवढं चांगलं त्यावरती बोलता आलं. आणि याचा म्हणजे या गोष्टीसाठी मी आपल्या प्रार्थना गटालाच श्रेय देते, कारण आपण ते पत्र खूप अगदी चांगल्या प्रकारे वचन टू वचन शिकलेलं असल्यामुळं मला बरंच काही त्याच्यावर सांगता आलं.
आणि खूप चांगल्या प्रकारे आमची ती प्रेयर त्या फॅमिलीमध्ये झाली. देवोपासनाला मी गौरव देते की देव त्याच्या योजनेनुसार कुठं कोणाला कसं वापरायचं हे बरोबर देवबाप समजून घेतो आणि आमचा वापर करतो. याबद्दल देवाला धन्यवाद देते. येस, देवाचे आभार मानूयात. यावरून हेच दिसतं की सेवा देवाची आहे. चालवणारा, उभं करणारा, बोलवणारा सगळा धनी तो आहे प्रियांनो. तो कोणाचाही उपयोग करून घेऊ शकतो. तो आम्हाला तयार करतो प्रियांनो, आणि त्याबद्दल देवाचे उपकार स्तुती करूया. वेळ संपलेली आहे. कोणाला काही बोलायचं आहे? कोणी आहे बोलायला उत्सुक? मला असं वाटतं की सगळ्या सदस्यांनी संधी घेतली. काही सदस्य उरलेले आहेत, परंतु मला वाटतं की त्यांना वेळ देऊयात. मी उद्याही तुमच्यासाठी वेळ द्यायला तयार आहे, परंतु देवासाठी बोला, तयारी करा. देवाचं आमच्या जीवनामध्ये काय कार्य आहे, देवाने आम्हाला नेमकं काय शिकवलंय, आम्ही कशासाठी उभे केले गेलेलो आहोत, याविषयी थोडस स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. देव नव्याने आपलीच ओळख आपल्याशी करून देईल आणि आम्हाला पुन्हा उभा करेल. प्रियांनो, तुम्हाला धन्यवाद देऊयात. जाता जाता फक्त एक छोटीशी साक्ष सांगतो. गेल्या 2 दिवसांपूर्वीच आहे. काल मी जसं तुम्हाला सांगितलं, बाळासाहेब आले होते. एका वेगळ्या कारणाने आले होते, कारण गेल्या काही दिवसांमध्ये माझा आणि परमेश्वराचा उभा दावा सुरू होता, उभा वाद सुरू होता. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये परमेश्वराविरुद्ध सातत्याने तक्रार म्हणूयात किंवा निराशा या सगळ्या बाबतीत मी व्यक्त करत होतो. बाळासाहेबांनी प्रार्थना केली. ते म्हणाले की सतीश, या सगळ्या गोष्टींचे उत्तर माझ्याकडे काहीच नाहीये. देव योग्य वेळी त्या गोष्टी प्रकट करेल. आणि मी सातत्याने हे बोलत होतो की देव दाखवतच नाहीये, करतच नाहीये, काही हालचालच घडत नाहीये, कसल्याच प्रकारचं उत्तर मिळत नाहीये, काहीच घडत नाहीये. व्यवसायाच्या संदर्भाने असू द्या, वैयक्तिक जीवनामध्ये असू द्या, आर्थिक कौटुंबिक जीवनामध्ये असू द्या, सर्वतोपरी आव्हान आहे. 19 तारखेला सकाळी पासपोर्टची अपॉइंटमेंट आहे म्हणून मी पासपोर्ट ऑफिसला गेलो, आणि पासपोर्ट ऑफिसच्या समोरच एप्रिल महिन्यामध्ये माझ्या एका क्लायंटची व्हिजिट झाली होती. सुप्रीम टावर नावाचा एक मोठा प्रोजेक्ट होता, आणि गेल्या 6 महिन्यांपासून त्या व्हिजिटच्या संदर्भाने काही अपडेट्स येत नव्हते. ते क्लायंट्स काही अपडेट देत नव्हते. आणि 19 तारखेला पाऊस प्रचंड होता. रेनकोट घातला होता, गाडीवरून उतरलो, रेनकोट काढला आणि नीताचा फोन आला की तुला एका प्रोजेक्टवरून फोन आलाय. आणि मी म्हटलं थांब, मी तुला 5 मिनिटात फोन करतो. गेटवरती अडवलं. ते म्हणाले की मला तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. अपॉइंटमेंट लेटर, ते जो मेसेज आला होता तो दाखवला, आणि त्यांनी सांगितलं की सर, तुम्ही जरा मेसेज तपासून पहा, तुमची अपॉइंटमेंट 20 तारखेला आणि तुम्ही 19 तारखेला आलात. अरे बापरे, इथून तर पासपोर्ट ऑफिस जवळपास 10-15 किलोमीटर आहे. प्रचंड पाऊस, जायलाच 1.5 तास लागला होता. पासपोर्ट ऑफिसच्या एक्झॅक्टली समोर सुप्रीम टॉवर नावाचा तो प्रोजेक्ट आहे, आणि जो फोन मला आला होता तो त्याच प्रोजेक्टवरून त्याच व्यक्तीचा आला होता. आणि जो ऑफिशियल फोन नंबर आहे तो मी घरी ठेवून गेलो होतो, त्यामुळे त्या फोनवरती तो फोन आला. आणि मी त्यांनी सांगितलं की तू त्यांना फोन कर. मी त्यांना फोन केला. ते म्हणाले की तुम्ही येऊ शकाल का? तर ते म्हणाले, मी म्हटलं की का? तर म्हणजे तुमचे जे एप्रिलमध्ये क्लायंट आले होते, ते क्लायंट काल येऊन गेलेत, आणि त्यांना परत ते कोट हवंय, ते परत त्यांना प्रपोजल हवाय, आणि ते इंटरेस्टेड आहेत या सगळ्या याच्यामध्ये. आणि मला सुरुवातीला असं वाटलं की हा काय प्रकार आहे सगळा, की गेले 6 महिने झाले त्या सगळ्या गोष्टींसाठी फार तारांबळ होत आहे, फार उलाढाल करायला लागत आहे. आणि काल जो दावा मांडतोय देवासमोर, आणि आज अशा पद्धतीनं 20 तारखेची अपॉइंटमेंट असताना चूक भूल करून 19 तारखेला गेलो, अगदी त्या प्रोजेक्ट समोर उभा आहे. तिथूनच फोन येतो, आणि तिथून मला सांगितलं जातं की तुमच्या क्लायंटचं बोलणं चालू आहे, आणि ते आता परत इंटरेस्टेड आहेत, त्या गोष्टी करायच्या आहेत. मला असं वाटतं की देवाला काहीच अशक्य नाही. आम्ही फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जसं संदेशाने सांगितलं की मृत झालेल्या गोष्टी सुद्धा देव एका क्षणात माघारी आणू शकतो. शास्त्र, तर्क, विज्ञान या सगळ्या गोष्टी देवाच्या पूर्णता कयात आहेत. प्रियांनो, तुमची परिस्थिती काय आहे मला ठाऊक नाहीये, परंतु तुमच्याही परिस्थितीमध्ये एक गोष्ट विश्वास ठेवूयात की तुमची परिस्थिती देवाच्या नियंत्रणाबाहेर नाहीये. त्याचा अवघा एक शब्द तुमची संपूर्ण परिस्थिती बदलू शकते. फक्त तोवर विश्वास राहूया जोपर्यंत तो बोलत नाही, जोवर तो कार्य करत नाही, जोवर तो ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये देत नाही. प्रियांनो, कदाचित त्याला ती योग्य वेळ माहितीये, कदाचित त्या पाठीमागे त्याच्या काहीतरी योजना आहेत. त्या योजना पूर्ण होऊ द्या, फळ पिकू द्या. परमेश्वर आपसूक ते तुमच्या हातामध्ये आणून देईल, आणि त्याचं गौरव तुमच्याकडून करून घेईल. मला ठाऊक आहे, परिस्थिती जेव्हा विकोपाला जाते तेव्हा तत्वज्ञान, अभ्यास, वचन आणि बऱ्याच गोष्टी, सल्लामसलत या सगळ्या फोल ठरतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तेव्हा काहीच उत्तर दिसत नाहीत, नुसता काळप असतो. परंतु मला असं वाटतं की तिथे सुद्धा परमेश्वरासमोर विसंबून राहूयात, विश्वास राहूयात, त्याची उपकारस्तुती करूयात.
जेणेकरून आमचं फळ योग्य वेळी आमच्या हातात पडेल. देवबापाला गौरव देऊयात प्रियांनो. कालची आणि आजची वेळ फार सुंदर गेलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षींद्वारे किंवा अनुभवांद्वारे मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांचं वैयक्तिक रीतीने आपलं स्वतःचं एक संजीवन झाल्यासारखं आहे. कारण देवाने आम्हाला आमचीच ओळख नव्याने करून दिलेली आहे की आम्ही कशावर उभे आहोत, देवाने आम्हाला काय शिकवलेलं आहे, आम्हाला काय नेमकं करायचं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही गोष्ट आमच्या उपयोगाची ठरेल. एक साधा प्रश्न, परंतु 2 दिवस प्रदीर्घ चर्चा आपण त्याच्यावरती केली आणि अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. मी प्रामाणिकपणे सांगतो, या सगळ्या वचनांचा संदर्भ आम्ही घेणार होतो आणि बंधू संजय दादा यांनी ती तयारी केलेली होती. त्यांनी ते रेफरन्सेस मला पाठवलेले होते. सगळे तेच रेफरन्स आहेत की देवबापाने कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत. देवाला धन्यवाद देऊयात. उद्या पुन्हा नव्या जोशाने प्रार्थनेमध्ये सहभागी होऊयात. आज आपण इकडे थांबूयात. पुढील वेळ संचालकांच्या हाती द्या. प्रेज द लॉर्ड. ईश्वराच्या नावाला धन्यवाद. मी देवाकडे क्षमा मागते, मला थोडंसं लेट झालं आणि खूप सर्वांनी आपला सहभाग घेतला. परमेश्वराचे जे व्यक्तिगत आयुष्यात साक्ष दिल्या, देवाचे आभार. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री होती. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाम पवित्र जसं स्वर्गात तसंच आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची आणि आम्हा परीक्षेत कारण की राज्य ही सर्व काळ Thank you. Good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Praise the Lord. Good night.